चालणं ही बेसिक, तो खरं एक्सरसाइज नाही, ती क्रिया आहे. माणसाने चाललंच पाहिजे, चाललंच पाहिजे. पण आपण चालत नाही म्हणून आता तो व्यायाम झालाय आपल्याला. तो चालणं हा बेसिक म्हणूयात आपण. मग रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, डोंगर चढणं उतरणं, स्किपिंग रोप्स, सूर्यनमस्कार सुद्धा आपण त्यात काही याच्यात घेऊ प्रमाणात तो मोडू शकतो त्या कार्डिओ एक्सरसाइजेसमध्ये. एरोबिक, झुंबा, डान्स हे सगळे कार्डिओमध्ये येतात. यांचं जसं वेट ट्रेनिंगमुळे तुमची मस्क्युलर सिस्टीम सुधारणार आहे, बोन्सची ताकद आणि मसलची ताकद वाढणार आहे. कार्डिओ एक्सरसाइजेसमुळे तुझ्या हार्टची आणि लंग्सची कॅपॅसिटी सुधारणार. राईट, हार्टची आणि लंग्सची. सो थोडक्यात हे व्यायाम कोणी करावेत? हार्टच्या पेशंटसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, किंवा लंग्सच्या पेशंटला. सो हे सगळे व्यायाम झाले त्याच्यामध्ये. आता रनिंग, जॉगिंग हे एकेकातले मिसकन्सेप्ट, फायदे आणि हे बघूयात आपण. कारण एक एक एक्सप्लेन करत बसतो तर ते फारच ते वाढत जाईल, रात्र पण होईल आपल्याला आज इथे. आता रनिंग, जॉगिंग, स्किपिंग रोप म्हणजे दोरीच्या उड्या मारणे, हे व्यायाम प्रकार जनरली लोक कधी सुरू करतात? तर वजन कमी करायला. हो, बरोबर. आता रनिंग, जॉगिंग, झुंबा, एरोबिक्स हे एक्सरसाइज हे फिट लोकांचे, ते अनफिट लोकांचे नाही आहेत. अच्छा. हे स्लिम लोकांनी करावेत. जाड लोक जर ते करायला गेले ना तर 100% गुडघा, टाच, कंबरदुखी होतेच होते. वजन कमी करायला असं आहे ना की तुम्हाला डाएट सांभाळावा लागतो. डाएटचा रोल 60 ते 70%, जे आपण मगाशी त्या पद्धतीने खाल्लं की वजन कमी होतात. आणि कार्डिओ एक्सरसाइज करून मग तुम्ही ऍटलिस्ट चालायला जा. पण आता काही जाड लोक असं म्हणतात की तरी जमिनीवर पण चालताना गुडघे दुखतायत, मग काय करू आम्ही? तर मग अशांना मी सांगतो पाण्यात चाला, स्विमिंग पूलमध्ये. ओके. एवढ्या पाण्यात चालावं त्यांनी. कारण काय होतं, पाण्यात गेलं की वजन सगळं आपलं पाणी घेतं, त्यामुळे गुडघे, टाचा, कंबर याच्यावर कुठलं प्रेशर नसतं आणि ते मोकळेपणाने चालू शकतात. रादर पाण्यातला व्यायाम जमिनीपेक्षा 4 पट जास्त आहे. 4 पट जास्त होतो, त्यामुळे वजन लवकर कमी होतं जमिनीवर चालण्यापेक्षा. सो वजन कमी करण्यासाठी रनिंग करू नका. जिममध्ये पण अनेक पेशंट जे की ते एवढी काहीतरी हाईटवर स्टेप असते त्याच्यावर चढणं, त्याच्यावर उड्या मारणं, हे खूप फिट ऍथलीट लोकांचे व्यायाम आहेत. फिटपेक्षाही अगदी ऍथलीट लोकांनी करावे. आपल्यासारखे उडी मारली की दुसऱ्या दिवशी गुडघा दुखणारच आहे आपला. त्याच्यावर जर ते स्क्वॉट्स किंवा लंजेस जर त्याच्यावरती केले आपण तर ते त्रासदायक आहे आपल्याला. ते खूप फिट लोकांचे व्यायाम आहेत. म्हणजे अगदी विराट कोहली वगैरे सारख्या जे फिट लोक म्हणू आपण, यांनी ते करत, आपण तिथे शिरलो की संपलं, म्हणजे कुठेतरी दुखणारच आहे. सो वजनासाठी पहिले तुम्ही डाएट सांभाळावं. राईट. किमान चालायला तरी जा. आता हे चालावं मग किती चालावं? बरोबर. वजनासाठी डॉक्टरांच्या बऱ्याचशा प्रिस्क्रिप्शनवर असतं 40 मिनिटं चाला. मग आता 40च का? 50 का नाही? 30 का नाही? 80 का नाही? 90 का नाही? आता जेव्हा वजन कमी करण्यासाठी आपल्याला चालायचं असेल तेव्हा साधारण 70-80 मिनिटं तरी चालावं लागतं. बॉडीची एनर्जी, आत्ता आपण सगळे 4 जण जिवंत आहोत. का जिवंत आहोत? काहीतरी आतमध्ये एनर्जी कशातनं तरी मिळते आपल्याला, म्हणून आपण जिवंत आहोत. तुम्ही चालायला लागलात की काहीतरी एनर्जी लागणार आहे चालण्यासाठी. त्यातले घड्याळाप्रमाणे आपण पाहिलं तर पहिले 30 ते 40 मिनिटं बॉडी शुगर वापरते, साखर वापरते. 30-40 मिनिटांनंतर जर बॉडीला असं वाटलं की ही व्यक्ती अजूनही चालणारच आहे, चालतीच आहे, आता ही साखर थांबवा नाही तर चक्कर येईल, आता फॅट जळायला सुरुवात करा. ओके. हे जे काही आपण फॅट साठवतो ना इथे, हे जळायला सुरुवात कधी होते? 30 ते 40 मिनिटांनंतर. सो तो झाला स्टार्टिंग पॉईंट. त्याच्या पुढे जेवढं तुम्ही चालाल तेवढं वजन कमी व्हायला फायदा होणार आहे. हे नॉनस्टॉप असावं. राईट. मी चालता मी 2 मिनिटं थांबलो, फोनवर कोणाशी तरी बोललो, आणि जे काही बॉडी मध्ये चेंजेस सुरू झालेले ते परत डाऊन झाले तर ही सायकल परत ब्रेक होते. चालण्यामध्ये पण नॉर्मल चालणं का त्या पद्धत असते कसं? पद्धत अशी वेगळी काही नाही. म्हणजे वजन कमी करणाऱ्यांना मी असं सांगेल की तुम्ही प्लेन रोडवर चाला, चढ उतार करू नका. ओके. चढताना त्रास नाही, पण उतरताना गुडघे जास्ती बिघडतात. उतरताना व्यायाम पण शून्य असतो. उतरताना व्यायाम फारसा होत नाही बॉडीला. म्हणजे लोक काय सांगतात, सर आम्ही 1.25 तास चालतोय, टेकडीवर जातो. वर चढायला किती वेळ लागतो? साधारण 35 ते 40 मिनिटं. खाली यायला पण तेवढाच वेळ. याचा अर्थ तुम्ही व्यायाम फक्त 35 ते 40 मिनिटच करताय. उतरताना व्यायामच होत नाहीये तुम्हाला काही. सो प्लेन रोडवर चालावं. स्पीड पुन्हा तेच, जेवढं तुम्हाला आता तुम्ही म्हणालास की त्याचं किती स्पीड किंवा हे असावा. कार्डिओ एक्सरसाइजेसमध्ये म्हणजे चालणं, पळणं, स्विमिंग, सायकलिंग सगळं ह्याच्यात दम लागला पाहिजे. दम. तुला जर चालतोय आणि तुला काही दमच लागत नाहीये तर तुझं हार्टचं आणि लंग्सचं फंक्शन सुधारणार नाहीये. त्याला आयास झाला पाहिजे, कष्ट झाले पाहिजेत. आता तो दम किती लागावा? म्हणजे काही लोक आपण असे पाहिजेत की पळता अटॅक येऊन गेलेले पण असतात. मग आता नक्की दम लागावा तो किती लागावा? सिंपल एक दम लागला पाहिजे, पण तिथे धाप नाही लागली पाहिजे. म्हणजे काय? आपण दोघंच पळतोय, आपल्याला दम लागलाय, हार्ट रेट वाढलाय, ब्रिदिंग रेट वाढलाय, पण आपण बोलू पण शकतोय. ओके. म्हणजे धाप नाही लागलेली. म्हणजे तुम्ही बरोबर ट्रेनिंग रेंजमध्ये आहात, पण चालताना तुम्हाला बोलताच येत नाही. म्हणजे तुम्ही ट्रेनिंग रेंजच्या बाहेर गेलेले आहात, ज्यांनी हार्टला आणि लंगला कोणताही फायदा नाही होणार आहे, कुठलाच फायदा होणार नाहीये. ओके. सो चालायला जावं या लोकांनी सरळ.
पण 60-70 मिनिटं चालावं, तिथे जमत नसेल तर पाण्यात चालावं, अगदीच कशाची सोय नसेल तर मग किमान त्या आहाराने वजन कमी करून मग चालवायला जावं.